नमस्ते स्टुडंट्स, आज आपण युनिट सेकंड क्वांटम मेकॅनिक्स पेपर नंबर 12 याचा युनिट सेकंड सुरू करणार आहोत. तर या सेकंड युनिटचं नाव आहे स्क्रॉडिंजर इक्वेशन. ओके, मग आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. त्याच्यामध्ये काय सांगितलं की पार्टिकल हे वेव्हसारखे बिहेव करतात. ओके, मग त्याचं जे नेचर आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी इथं स्क्रॉडिंजरनं वेव्ह इक्वेशन्स दिलेले आहेत. Okay, so what is the Schrödinger wave equation? It is an equation that describes the behavior of wave function associated with atomic particle. Atomic particle म्हणजे काय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे काय atomic particles. ठीक आहे. सो म्हणजे त्याच्यामध्ये काय डिस्क्राईब केलेलं आहे? बिहेवियर ऑफ वेव्ह फंक्शन असोसिएटेड atomic particle. एकदम इझी आहे. Okay, it is the equation that describes the behavior of wave function associated with atomic particles. ठीक आहे. आता वेव्ह फंक्शन म्हणजे काय हे आपण इन डिटेलमध्ये मागच्या चॅप्टरमध्ये बघितले आहे. ते थोडक्यात आपण इथं बघणार आहोत. इट इज वेव्ह फंक्शन द व्हेरिएबल क्वांटिटी ऑर ऑसिलेटिंग फंक्शन कॅरेक्टरायझिंग डी ब्रॉग्ली वेव्ह. काय कॅरेक्टराइज करते? जे डी ब्रॉग्ली वेव्ह कॅरेक्टराइज करते त्याला काय म्हणायचं? वेव्ह फंक्शन. त्याच्या प्रॉपर्टीज काय काय असतात हे सर्व आपण मागच्या लेक्चरमध्ये मागच्या युनिटमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. कसं रिप्रेझेंट करतात कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये, साय स्क्वेअर म्हणजे काय असते, प्रोबॅबिलिटी, डेन्सिटी, हे सर्व आपण मागच्या युनिटमध्ये कव्हर केलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला माहिती आहे असं ते इंट्रोडक्शनमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्या महत्त्वाच्या पॉईंटकडे जाऊया. स्क्रॉडिंजर इक्वेशन टाईम डिपेंडंट फॉर्म. कंपल्सरी क्वेश्चन असणार एक्झाममध्ये. टाईम डिपेंडंट फॉर्मचं जे स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे ते एक्सप्लेन करा म्हणून. ठीक आहे. मग याच्यासाठी काय कन्सिडर करावं लागेल आपल्याला? क्वेश्चन कसा असेल? एक्सप्लेन स्क्रॉडिंजर टाईम डिपेंडंट इक्वेशन और सेटअप स्क्रॉडिंजर टाईम डिपेंडंट इक्वेशन. जर MCQ टाईप क्वेश्चन असेल तर तुम्हाला सरळ इक्वेशन दिलं तर त्याच्यामधले कुठलं इक्वेशन आहे ते ओळखावं लागेल. ठीक आहे. सो बघूया आता याचं सोल्युशन कसं टाईम डिपेंडंट फॉर्मचं सोल्युशन आहे. एक वेव्ह फंक्शन कन्सिडर करायचं आहे. इथं साय इज इक्वल टू ए रेस टू, हे तुम्हाला वेव्ह फंक्शन लक्षातच ठेवावं लागेल. ओके, जसं तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा तसं हे वेव्ह फंक्शन लक्षात ठेवा. ठीक आहे. सो व्हॉट इज वेव्ह फंक्शन of particle moving along x direction? So consider a wave function psi. कशाने डिनोट करतो आपण? psi ने डिनोट करतो wave function which corresponding to displacement y of a wave motion in a string. स्ट्रिंग जर वायब्रेट केली तर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट होत असतं. ओके, अबाउट मीन पोझिशन मध्ये किती डिस्प्लेसमेंट होतं म्हणजे काय? y displacement y of wave motion in string. Assume psi is specified in x direction. wave function कुठे स्पेसिफाय केलं आहे? x डायरेक्शन मध्ये. त्याचा फॉर्म्युला काय येईल? psi is equal to a raised to minus I ओमेगा इन ब्रॅकेटमध्ये t minus x by vt. ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर वेलॉसिटीचं रिलेशन काय? ओमेगाची व्हॅल्यू काय असते? 2 पाय न्यू. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. v इज इक्वल टू न्यू लॅमडा. ची व्हॅल्यू काय असते? न्यू इंटू लॅमडा. न्यू म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी. लॅमडा. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला हमखास या पेपरमध्ये यूज केलेले आहेत, त्यामुळे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ओके, कुठेही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आले तिथे हे दोन फॉर्म्युले आलेले आहेत. कुठल्या अँग्युलर वेलॉसिटी आणि वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ त्याच्यामध्ये रिलेशनचा फॉर्म्युला. ठीक आहे. सो सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज. काय व्हॅल्यू ठेवायचे? अँग्युलर वेलॉसिटीची व्हॅल्यू 2 पाय न्यू. v इज इक्वल टू काय व्हॅल्यू ठेवायचे? न्यू लॅमडा ह्या इक्वेशनमध्ये. सो w इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर वेलॉसिटी म्हणलं तरी चालते. ठीक आहे. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय इक्वेशनमध्ये तुम्हाला त्या व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग त्या ह्याच्यामध्ये बघा
ओमेगाची व्हॅल्यू काय 2 पाय न्यू, व्हीची व्हॅल्यू न्यू इंटू लॅमडा. ओके, आता हे ब्रॅकेट दोन्हीलाही ॲप्लिकेबल आहे. मध्ये मल्टिप्लाय करा, 2 पाय न्यू आहे का नाही, न्यू फ्रिक्वेन्सीमध्ये मल्टिप्लाय करा, काय येईल न्यू टी. इथल्या याच्यामधलं हे न्यू आणि हे न्यू कॅन्सल होईल सेकंड फॉर्म्युलामधलं. फर्स्टला मल्टिप्लिकेशनला आलेलं आहे न्यू टी. ओके, सेकंडमधलं कॅन्सल होईल. अशा प्रकारे हा फॉर्म्युला येईल. सो नाव आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे, फोटॉन एनर्जी इज इक्वल टू काय असते, एच न्यू. ओके, किंवा 2 पाय एच क्रॉस न्यू. एच क्रॉसची व्हॅल्यू काय असते, एच अपॉन 2 पाय. ह्या फॉर्म्युल्यामध्ये 2 पाय नाही, एच क्रॉस आपण घेतले का नाही, एच क्रॉसच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं आहे. मग एच क्रॉसची व्हॅल्यू आता तुम्हाला लिहून ठेवते मी. एच क्रॉसची व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला कळणार नाही एखाद्या वेळेस, तरी लक्षात ठेवा. एच क्रॉस इज इक्वल टू काय असते, एच अपॉन 2 पाय ही व्हॅल्यू असते. ओके, एच क्रॉसची व्हॅल्यू काय असते, एच अपॉन 2 पाय. ठीक आहे, आता इक्वेशनमध्ये एच आहे, 2 पाय नाही, म्हणून आपल्याला एच क्रॉसच्या फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं आहे, म्हणून 2 पाय लिहिलं इथं. ठीक आहे, 2 पाय एच क्रॉस न्यू. ओके, जास्त काही बदल नाहीत, फक्त इथे एचच्या ठिकाणी एच क्रॉस घेतलेला आहे. एच क्रॉसची व्हॅल्यू असते एच अपॉन 2 पाय. 2 पाय ह्या इक्वेशनमध्ये नाही, डिवायडेशनला 2 पाय नाही ना, म्हणून मल्टिप्लिकेशनला 2 पाय लिहिलं. इथे जर आपण एच क्रॉसची व्हॅल्यू एच अपॉन 2 पाय ठेवली तर 2 पाय कॅन्सल, आपल्याला ओरिजिनल इक्वेशनमध्ये एच न्यू. ठीक आहे, अशा प्रकारे हे इक्वेशन्स आलं. तर रिअल आहे एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. त्याची व्हॅल्यू किती असते, थेरॉटिकल जर व्हॅल्यू काढली आपण त्याची एच क्रॉसची 1.0. एचची व्हॅल्यू ही फिक्स असते, कॉन्स्टंट, लक्षात ठेवायचं तुम्ही. प्लँक्स कॉन्स्टंट एचची व्हॅल्यू ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. जसं व्हेलॉसिटी ऑफ लाईट म्हणलं की आपल्याला किती व्हॅल्यू येते, 3.8 इंटू 10⁸ येतं का नाही, तसं हे एचची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻³ फिक्सच आहे. जसं पायची व्हॅल्यू फिक्स आहे ना, तसं एचची व्हॅल्यू फिक्स आहे. पायची व्हॅल्यू म्हणल्या तुम्हाला लक्षात येतं किती, 3.14. तसं एचची व्हॅल्यू म्हणल्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एचची व्हॅल्यू काय, 6.63 इंटू 10⁻34. अशा काही व्हॅल्यू असतात जे तुम्हाला पाठच करावं लागतं, लक्षातच ठेवावं लागतात. ठीक आहे, एच पाय टोटल व्हॅल्यू एच क्रॉसची किती आली ही आली. ठीक आहे, मग आता न्यू इज इक्वल टू, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी, ह्याच फॉर्म्युला मॉडिफाय केलेलं आहे. न्यू इज इक्वल टू काय येईल, ई अपॉन 2 पाय एच क्रॉस. ओके, लॅम्बडाची व्हॅल्यू डी ब्रॉग्ली हायपोथेसिस, लॅम्बडा इज इक्वल टू काय असते, एच अपॉन पी. ठीक आहे, आता हे एच क्रॉसच्या फॉर्ममध्ये लिहिलं. एच क्रॉसच्या फॉर्ममध्ये लिहित असताना आता ह्या इक्वेशनमध्ये जसं आपण इथे 2 पायनं मल्टिप्लाय केलं ना वरती एच क्रॉसच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी, मग इथे पण 2 पायनं मल्टिप्लाय करावं लागेल. सो लॅम्बडा इज इक्वल टू 2 पाय एच क्रॉस अपॉन पी. ठीक आहे, छोट्या छोट्या स्टेप्स आहेत, इंटरकन्वर्जन आहे फॉर्म्युल्यांचं. ते तुम्हाला प्रॅक्टिस केल्यानंतरच येईल. मग त्याच्यासाठी 1-2 वेळेस तुम्हाला लिहून काढावं लागेल. असंच जे मी सांगते ते असंच लिहून काढावं लागेल. तर सांगत लिहिलं तरी एकदम बेस्ट ऑप्शन राहील ते. पी इज अ मोमेंटम ऑफ पार्टिकल. आता ही जी आहे लॅम्बडाची व्हॅल्यू आणि न्यूची व्हॅल्यू काय, ई अपॉन 2 पाय एच क्रॉस. लॅम्बडाची व्हॅल्यू काय, 2 पाय एच क्रॉस अपॉन पी. ही व्हॅल्यू आपल्याला कुठे सबस्टिट्यूट करायचं आहे, सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. ज्याला आपण हे इक्वेशन 2 म्हणलं का नाही, ह्या इक्वेशनमध्ये न्यूची आणि लॅम्बडाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग आफ्टर सबस्टिट्यूशन काय मिळेल तुम्हाला, बघा इथे डायरेक्ट इक्वेशन लिहिलेलं आहे. बघा इथं आपण सबस्टिट्यूट करू. न्यूची व्हॅल्यू काय आहे, ई अपॉन 2 पाय एच क्रॉस. ई अपॉन 2 पाय एच क्रॉस आहे. ठीक आहे, ई अपॉन 2 पाय एच क्रॉस. हे जर मल्टिप्लिकेशनला मध्ये गेलं 2 पाय कॅन्सल होईल दोन्हीचे. ई अपॉन 2 पाय एच क्रॉस जे आहे इथलं
2 पाय हे बाहेरचे ब्रॅकेट होतं ते कॅन्सल होईल. आणखीन काय काय बरेच जर होतील. लॅमडाची व्हॅल्यू 2 पाय एच क्रॉस अपॉन पी. लॅमडाची व्हॅल्यू काय 2 पाय एच क्रॉस अपॉन पी. डिवायडेशनमध्ये पी वरती जाईल, 2 पाय एच क्रॉस खाली राहील, 2 पाय कॅन्सल राहील. काय राहील मग पी अपॉन एच क्रॉस राहील फक्त. या सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील पी अपॉन एच क्रॉस राहील. इथं ए अपॉन एच क्रॉस राहील. ओके, हे बाहेर गे आपण कॉमन घेऊ सगळ्यांना एच क्रॉस. ह्याच्या आपण ए अपॉन एच क्रॉस येतं, पी अपॉन एच क्रॉस येतं. मग एच क्रॉस आपण ब्रॅकेटच्या बाहेरच घेतलं. ठीक आहे, मग हे इक्वेशन कसं मिळालं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये अशा प्रकारे. सो साय इज इक्वल टू ए रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ए टी मायनस पी एक्स, म्हणजे एनर्जी आणि मोमेंटमच्या फॉर्ममध्ये हे इक्वेशन मिळालं तुम्हाला. ठीक आहे, अगोदर कशाच्या फॉर्ममध्ये फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथच्या फॉर्ममध्ये. त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं एनर्जी आणि मोमेंटमचा. ठीक आहे, सिम्पल स्टेप्स आहेत, काहीच अवघड नाही. To obtain the fundamental differential equation for psi, differentiate equation 3 twice with respect to x. म्हणजे इक्वेशन 3 जे आहे काय ऑप्टेन करायचं आपल्याला, स्क्वॉड्रेंटिक इक्वेशन ऑप्टेन करायचं की नाही. मग त्यासाठी काय करायला लागेल, ह्या इक्वेशनला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करावे 2 वेळेस. आता बघा एक्सचा कोएफिशियंट काय आहे तर पी. एक्सचा कोएफिशियंट काय आहे मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी एक्स आहे का नाही. एकदा जर डिफरन्शिएशन घेतले विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण ह्या टर्मचं. आता इथं तर टर्म एक्स नाही, म्हणजे इथला डेरिव्हेटिव्ह काय 0 येतो. ई टी आहे ना फक्त, म्हणजे 0. मग राहायला कुठला डेरिव्हेटिव्ह फक्त पी एक्स. एक्सच्या सोबत काय पी आणि मल्टिप्लिकेशनला आय मायनस आय अपॉन एच क्रॉस पी इंटू एक्स. याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्सच्या सोबत जो राहील तो कोएफिशियंट येईल, बरोबर आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय येईल माझा मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी. एक वेळेस डेरिव्हेटिव्ह येईल. अजून एक वेळेस डबल डिफरन्शिएट म्हणले ना, अजून एक वेळेस डिफरन्शिएशन केलं आपण, आणखीन एकदा वेळेस काय येईल मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी, असं 2 वेळेस येईल, बरोबर आहे. मग मायनस आय इंटू मायनस आय काय होईल प्लस आय स्क्वेअर. मायनस आय इंटू मायनस आय प्लस आय स्क्वेअर. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1, म्हणून इथं मायनस घेतलेला आहे साईन. पी स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर. ओके, पी स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर येईल. ठीक आहे, द इंटू साय म्हणजे ॲज इट इज हे पण इक्वेशन येईल. तर याला खरं तर सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये लिहायला पाहिजे होतं, पण लिहिलं नाही. मी तुम्हाला ही स्टेप सिम्प्लिफाय करून दाखवते, तुम्ही माझ्यासोबत लिहू शकता. आपल्याला इक्वेशन कसं दिलेलं आहे, साय इज इक्वल टू ई रेस टू पेन सापडत नाही, चला जे आहे ते घेऊ. आय अपॉन एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. ठीक आहे, अशा फॉर्ममध्ये इक्वेशन आहे ई टी मायनस पी एक्स. तर डोसा अपॉन डो एक्स घ्या, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह डोसा अपॉन डो एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथली टर्म तर 0 येते, विथ रिस्पेक्ट टू एक्स राहतं काय मग ई रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू ई टी मायनस पी एक्स. ही टर्म ॲज इट इज तसं राहील, कारण एक्स आहे ना सोबत, म्हणून ही टर्म ॲज इट इज राहील. त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स सोबत काय काय आहे मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी, बरोबर आहे. जसं 2x डेरिव्हेटिव्ह काय तो 2, तसं ही टर्म एक्सच्या सोबत आहे, म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू पी. बरं, जे एक्सच्या सोबत आहेत ते इथं येतील विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएशन घ्यायला ना विथ रिस्पेक्ट टू एक्स, अशा प्रकारे डिफरन्शिएशन येतं. ठीक आहे, आता हे एकदा डिफरन्शिएट झालेलं, आणखी ह्याला डिफरन्शिएट अगेन डिफरन्शिएट. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला. सो डी टू साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू
आता हे जे आहे ॲज इट इज ठेवू आपण वरची स्टेप इंटू आणखी एकदा डिफरन्शिएशन केलं, अजून एकदा तोच कोइफिशियंट येईल खाली, बरोबर आहे. मायनस या अगोदरचा टर्म आहे, अजून एकदा डिफरन्शिएट केल्यामुळे आणखी एकदा तीच टर्म येईल, बरोबर आहे का नाही. इंटू ए रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ए टी मायनस पी एक्स. ओके, आता याला सिम्प्लिफाय करा. मायनस आय इंटू मायनस आय काय होईल, प्लस आय स्क्वेअर पी 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 इंटू पी पी स्क्वेअर डिवाइडेड बाय एच क्रॉस स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ए टी मायनस पी एक्स. ओके, आता याला सिम्प्लिफाय करा आय स्क्वेअरची, बट आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, -1. सबस्टिट्यूट करा इक्वेशनमध्ये. आणि जरा काळजीपूर्वक बघा, हे इक्वेशन म्हणजे काय आहे, e रेस टू मायनस आय एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. दिस इज नथिंग बट साय. ओके, दिस इज नथिंग बट साय. सॉरी, प्रत्येक ठिकाणी ए लिहायचं राहिलेलं आहे माझं, इथं ॲडजस्ट करते मी. ओके, ए लिहायचं राहिलेलं आहे इक्वेशनमध्ये. ए रेस टू आहे ना, ए हा कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती काहीच फरक पडत नाही. ए रेस टू, ठीक आहे. सो आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1, -1 सबस्टिट्यूट करा, मायनस पी स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर. आता ए रेस टू जे आहे हे म्हणजे काय आहे, ए रेस टू मायनस आय अपॉन एच क्रॉस ई टी मायनस पी एक्स. दिस इज नथिंग बट डेरिव्हेशन साय, बरोबर आहे. म्हणजे हा जो बाकीची व्हॅल्यू आली, ह्याची व्हॅल्यू काय, साय. सो शॉर्ट फॉर्ममध्ये डी टू साय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय व्हॅल्यू मिळेल तुम्हाला, मायनस पी स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर इंटू साय. ठीक आहे, अशा प्रकारे सिम्प्लिफाय हे स्टेप बाय स्टेप्स तुम्ही लिहून घ्या. आता मी जे सांगितले तसं म्हणजे डायरेक्ट स्टेप दिलेली आहे, मायनस पी स्क्वेअर, बरोबर आहे काय, मायनस पी स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर इंटू साय. हे कसं आलं मी तुम्हाला सांगितलं डिटेलमध्ये, डिफरन्शिएट ट्वाईस डिफरन्शिएशन कसं घ्यायचं. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वन्स विथ रिस्पेक्ट टू टी. आता विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएशन घ्यायचं आहे, डोसा अपॉन डी टी. आता बघा हे इक्वेशनचं विथ रिस्पेक्ट टू टी कसं डिफरन्शिएशन येईल, डोसा अपॉन डी टी. बघा आता टी कुठल्या टर्मसोबत आहे, ई सोबत, म्हणजे ही टर्म तर 0 होणार. ॲज इट इज टर्म लिहा. डिफरन्शिएशन घेत असताना आपल्याला जी टर्म आहे ती, कारण हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे आणि त्याचे कोइफिशियंट आहे तिथं, ए टी मायनस पी एक्स, ठीक आहे, इंटू. आता ही टर्म तर 0 होणार, राहिलं काय मग, आय अपॉन एच क्रॉस ई टी, बरोबर आहे. ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वी आर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, सॉरी एक्स केलेला आहे आपण, विथ रिस्पेक्ट टू टी. टी डिफरन्शिएट करायला ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 0. मग राहिली कुठली टर्म, ही मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू ई टी. म्हणजे डिफरन्शिएशन काय येईल, मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू ई. ओके, जसं 2x 2 येतं तसं ते टी सोबत काय काय आहे ते लिहावं लागेल, इंटू काय मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू ई, बरोबर आहे. अशा प्रकारे मग हे म्हणजे काय आहे, तुमचं इक्वेशन हे साय, बरोबर आहे. ह्याची व्हॅल्यू आहे, दिस इज व्हॅल्यू ऑफ साय, बरोबर आहे. म्हणजे डोसा अपॉन टीची व्हॅल्यू काय येईल तुम्हाला, डी साय अपॉन डी टी इज इक्वल टू साय. साय म्हणण्यापेक्षा हे अगोदर घेऊ आपण, मायनस आय अपॉन एच क्रॉस इंटू ई आणि ही व्हॅल्यू साय. अशा प्रकारे हे डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टी असे घेतात. सो डो साय अपॉन डो टी इज इक्वल टू मायनस आय ई अपॉन एच क्रॉस इंटू साय, ठीक आहे. सो डायरेक्टली इथं घेतलेलं आहे, डो साय अपॉन डो टी इज इक्वल टू मायनस आय ई अपॉन एच क्रॉस, आय ई अपॉन एच क्रॉस इंटू
साय. ठीक आहे, याला इक्वेशन 4 म्हणू, याला इक्वेशन 5 म्हणू. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला पुढे यूज करायचे आहेत स्क्रॉडिंजर इक्वेशन ऑब्टेन करण्यासाठी, म्हणून हे इक्वेशन्स घेतलेले आहेत. ओके, सो आपल्याला माहिती आहे टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टीम म्हणल्यानंतर काय येईल, सम ऑफ इट्स कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, टोटल एनर्जी ऑफ अ सिस्टीम इज नथिंग बट सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, p²/2m अँड पोटेन्शियल एनर्जी म्हणजे v. सो therefore total energy of a system is equal to p²/2m plus v. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा टोटल एनर्जी ऑफ सिस्टीम. सो मल्टिप्लाय इक्वेशन 6 बाय साय, दोन्ही साईडनं सायनं मल्टिप्लाय करा. काय फरक पडतो का, काहीच नाही. सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 4, म्हणजे तर ई सायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ई साय म्हणजे काय, -h×/i साईड ऑफ आणि p² साय. आता ह्याला हे जे इक्वेशन आहे आपण जे मागे ऑब्टेन केलं तर त्यालाच हे केलेलं आहे, मॉडिफाय केलेलं. कसं मॉडिफाय केलं आहे ते बघा, ए साय आणि p² सायच्या फॉर्ममध्ये. हे जे इक्वेशन होते आता ऑब्टेन केलेले आपण इक्वेशन 4 and 5, याच्यामध्ये p² = काय व्हॅल्यू येईल, हे बाकीचे टर्म इकडे जातील, 1/h²². बरोबर आहे. p² सायची व्हॅल्यू काय येईल, -1/h² d2ψ/dx². आणि ईची व्हॅल्यू काय येईल, ईची व्हॅल्यू ई साय इज इक्वल टू -ah वरती जाईल आणि आय खाली येईल. आय खाली आलं त्याला आपण वरती नेलं की मायनसचं काय होतं, प्लस होतं. लक्षात येणार मी सांगते. हे बघा, आता हे जे इक्वेशन आलं याच्यावरून p² ची व्हॅल्यू कशी येईल आपल्याला. सो p² इज इक्वल टू -h² d2ψ/dx². ठीक आहे, p² साय. अशा प्रकारे ही p² ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. आणि ईची व्हॅल्यू जे आपण वगैरे इक्वेशन ऑब्टेन केलं तर याच्यावरून ईची व्हॅल्यू काय मिळेल, e इज इक्वल टू, हे बाकीचे टर्म इकडे शिफ्ट करा, e × साय इज इक्वल टू -i/h× इकडे येईल, -i/h×, सॉरी हे रिव्हर्स होईल ना इकडे नंतर, h×i ∂ψ/dt. ओके, अशा प्रकारे h×i -h×i. सो p × साय इज इक्वल टू -h×i ∂ψ/dt. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू ए साय आणि या p² सायच्या व्हॅल्यू आपल्याला टोटल एनर्जीमध्ये पुटअप करायचे. टोटल एनर्जी म्हणजे काय, समेशन ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा. दॅट इज E इज इक्वल टू p²/2m. इथे p² ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, इथे ईची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ह्या इकडल्या साईडला ईची व्हॅल्यू. हे आताच मी तुम्हाला कसं तिथे सांगितलं होतं, ई साय p² साय. आफ्टर सबस्टिट्यूशन दिस व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये, ई सायची ही व्हॅल्यू, p² सायची ही व्हॅल्यू. ओके, यालाच आपण ॲडजस्ट केलं. कसं ॲडजस्ट केलं, मायनस दोन्हीकडे, मायनस दोन्हीचे निघून जाईल. काय राहील मग, h×i ∂ψ/dt इज इक्वल टू h²/2m - v. ठीक आहे, आता इकडलं याला इक्वेशन नंबर 8 म्हणूया आपण. किंवा हे पूर्ण इक्वेशनला तर मायनस कशामुळे, पूर्ण इक्वेशनला जर निगेटिव्ह मल्टिप्लाय केलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि हे इथलं मायनस होईल. हे मायनस साईन कसं आलं म्हणता, तर पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, सो h×i या फॉर्ममध्ये इक्वेशन निघालं. हेच इक्वेशन काय आहे, दिस इज अ टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन इन 1 डायमेन्शन. 1 डायमेन्शन म्हणजे ते फक्त x ॲक्सिस अलॉंग x ॲक्सिस घेतलं होतं इक्वेशन आपण सुरुवातीला. हे 1 डायमेन्शन मिळालं. असंच आपण 3 डायमेन्शनमध्ये आपण अप्लाय करू शकतो. इथं काय d2ψ/dx² आहे. 3 डायमेन्शनमध्ये काय येईल, d2ψ/dx² + d2ψ/dy² + d2ψ/dz². अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे
स्टेट टाइम डिपेंडन्स कोऑर्डिनेटर इक्वेशन म्हणून सेपरेट क्वेश्चन पण येतो, किंवा MCQ जर MCQ जर परीक्षा असेल तर हा क्वेश्चन हमखास असतो, कोऑर्डिनेटर इक्वेशन इन टाइम डिपेंडंट फॉर्ममध्ये. ठीक आहे, ह्यालाच 3 डायमेन्शन फॉर्ममध्ये कसं लिहितात ते बघा. इथे काय फक्त ह्या d2 ठिकाणी काय येईल, d2 dx² d2 dy² d2 dz², अशा प्रकारे इन 3 डायमेन्शन फॉर्म. h×i dou फक्त हा ब्रॅकेट इथेपर्यंतच होता ना, हा 3 डायमेन्शनला हा वाढेल आणखी -v × ओके. यालाच डेल ऑपरेटर म्हणतात 3 डायमेन्शनमध्ये. मॅथ्समध्ये शिकला असेल डेल किंवा लॅप्लेशियन ऑपरेटर. डेल जे की सगळ्यांची बेरीज असते 3 डायमेन्शनमध्ये. त्याला शॉर्टमध्ये कसं लिहिलं, h×2/2m डेल स्क्वेअर साय. डेल स्क्वेअर म्हणजे काय, d2 ह्याच्यावर साय नाही, साय ऑपरेट केलेलं काय नाही, पण फक्त डेल स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते, फक्त d2/dx², d2/dy², d2/dz². साय ऑपरेट केल्यामुळे तो पुढे साय लिहिलेला आहे. ओके, असे ह्या शॉर्ट फॉर्ममध्ये जे आहे हे स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन आहे. खूप महत्त्वाचं आहे. स्टेप बाय स्टेप्स कसे, प्रत्येक स्टेप्स कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही अशा प्रकारे मी सांगितलेलं आहे. तर असंच लिहून काढा 1-2 वेळेस. लिहिल्याशिवाय समजणार नाही, कारण हे मॅथ्ससारखं आहे. प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल. पूर्ण मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत. 1-2 वेळेस तुम्ही लिहून काढलात तरच समजेल. ठीक आहे, उगं असं बघत बसलात तर तुम्हाला समजणार नाही, लिहिल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे रुलिंग पेजवर 1-2 वेळेस लिहून काढा, प्रॅक्टिस करा. काही प्रॉब्लेम आला तर मला विचारा. सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे, फॉर्म्युला कन्व्हर्जन आहे. साधे फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. एचची व्हॅल्यू, h× म्हणजे काय, h/2π, अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा = 2π/ν, वेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथमधले रिलेशन. ओके, हे सगळं छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला हे इक्वेशन ऑब्टेन करता येते. मॅथमॅटिकल सिंपल स्टेप्स आहेत, ते आपण तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगितलेलं आहे मी. ओके, खूप महत्त्वाचं आहे. क्वांटम मेकॅनिक्स म्हणलं की स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन हे आलंच. कुठे तुम्हाला बाहेर इंटरव्ह्यूला जर गेलात फिजिक्स शिकवण्यासाठी तर स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन म्हणजे काय, टाइम इंडिपेंडंट इक्वेशन म्हणजे काय, हा क्वेश्चन हमखास असतोच. ठीक आहे, किंवा कुठल्याही बाहेर जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील तर जे MCQ टाईपमध्ये हे इक्वेशन असतं, मग तुम्हाला ओळखता आलं पाहिजे इक्वेशन. ठीक आहे, अशा प्रकारे आज आपण काय बघितलं, स्क्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन खूप महत्त्वाचा आर्टिकल आहे ह्या युनिटमधला. ओके, 50% भाग ह्या इक्वेशन ह्या चॅप्टरचा आहे, तो टाइम डिपेंडंट इक्वेशन याच्यावरती आहे. राहिलेला 50% टाइम इंडिपेंडंट इक्वेशन. हे दोनच या चॅप्टरमध्ये महत्त्वाचे आहेत, टाइम डिपेंडंट इक्वेशन आणि टाइम इंडिपेंडंट. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरला आपण टाइम इंडिपेंडंट इक्वेशन कसं असतं ते बघूया. ओके, आज काय भेटलं, टाइम डिपेंडंट इक्वेशन. ठीक आहे, प्रॅक्टिस करायची.